पार्टी. अरे वा मांजा, मोस्ट वेलकम. अरे भाई कसं वा? मस्त मस्त. पण मी काय म्हणते आशू सोबत तू अरे तो आलाय का इथे? नाही आलाय ना. पण भाई मी आलोय, आपण मजा करूया. मित्र मी काय म्हणते आशू इथे परत ते हे बघ, तुझं खरं प्रेम आहे ना म्हणून तुला सारखं आशू 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 आठवतंय. पण त्याला पडली आहे त्याची काही. भावांनो, तुम्हाला सांगतो मी, मला माहिती तिथे काय चालू असणार आहे. त्यामुळे तो कोणती पार्टी मिस करतो त्याला माहित नाही. भाई एक नंबर. भाई लोग एक मिनिट 12 वाजायला आले. ए थांबा थांबा, चला टाइम झालाय. लक्ष द्या सगळ्यांनी. 10 7 ताई लक्ष दे. 6 5 4 3 2 हॅपी न्यू इयर. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अभी तो पार्टी शुरू हुई है. बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग. पार्टी चलेगी टिल 6 in the morning. ऐका ना मी काय बोलते ऐका. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. मला विश करायचंय कोणाला? भाऊंना. चल झुट्टी भाऊंना नाही आशूला. भाई पण आशू मूर्ख आहे ना. ए भांजा काय मांजा मी का खोटं बोलतो? भाई बरोबर बोलतो. हे बरोबर बोलते, हे बरोबर. देईन ठेवून स्टेपनी. अरे त्यांना काय ओरडते? हे बघ, त्यांच्यावर ओरडून सत्य बदलणार नाही. आशू मूर्ख आहे तर आहे. अरे भाई, आपल्या शिवाला बघून गुंड थरथर कापतात. आणि ही शिवा त्या मूर्ख आशूसाठी लाजते. त्याला काय पडली? अरे तो मूर्ख आहे भाई, गॅरंटी मी सिद्ध करू शकतो. माहितीये, मी अख्ख्या जगाला सांगू शकतो. सगळ्यांना सांगू आशू मूर्ख आहे. मागे भांजा वरती काय अति होतंय आता हे. अति काय? नाही अति होत. सावकाश. मांजा अजिबात अति होत नाही भाई. काय आहे, शिवाने जर मैत्रीत कोणावर जीव लावला ना तर ते आयुष्यभरासाठी साथ देते. पण इकडे तर शिवाने प्रेम केलंय भाई, प्रेम. त्याला कळत कशाला नाही? उत्तर तू आधी उत्तर कळेल, त्याला कळेल, सगळं काही कळेल. मागच्या वर्षात नाही कळलं तेव्हा तो जरा येडा होता. म्हणजे आता तो शहाणा झाला असेल ना 2 वर्षात, त्याला कळेल का? बरं तू शांत हो, तू जा, काही प्रॉब्लेम नाही, नीट जा. फक्त तुझा फोन चालू ठेव एवढंच. काळजी घे. शिवानी, तुला हिची एवढी काळजी का वाटते ग? आईला यातलं काही कळायला नको, नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसेल. शिवानी, काही नाही ग आई. आता तू बघतेस ना बाहेर कसं चाललंय सगळं. हो बाई, ते पेपरात पण कसल्या भयानक बातम्या येत असतात ग. म्हणूनच खरं सांगू का, मला ना तुझी अजिबात काळजी वाटत नाही. मला माहितीये तू सगळं सांभाळून घेशील. ह्या मुलीचं मला एक टेन्शन येतं. कसं होणार आहे कुणास ठाऊक. आई, तिचं सगळं व्यवस्थित होणार. आता चंदन पण चांगल्या मार्गाला लागलाय, काम करतोय बघ. हिचा संसार पण नीट होईल. होऊ दे बाई एकदाचं सगळं नीट. पण आज मला तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती म्हणून आलो. कोणत्या गोष्टीची आठवण? शिवा, तू देसाई ऑटोमोबाईल्सच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर आहेस याची आठवण करून द्यायची होती. शिवा आशुतोष देसाई ही देसाई इंडस्ट्रीजची आजपासून पार्टनर आहे. देसाई इंडस्ट्रीजमध्ये शिवा आजपासून 10% पार्टनर आहे. आठवतंय ना? हो भाऊ. तेव्हा आपली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग या आठवड्यात आहे, त्यासाठी मी तुला बोलवायला आलो. मी? हो भाऊ, मी काय करणार त्या मीटिंगला येऊन? नाही, पण तसा नियम असतो ना. हो भाऊ, बरोबर आहे. पण मला पाना, नटबोल्ट, इंजिन, गाडी ह्या व्यतिरिक्त काय माहित नाही. हो हो, पण माणसं कळतात ना, तेवढं पुरेसं आहे.
भाऊ पण तरी हे बघा तिथे सगळे माझ्याकडे असं बघतील की ही का आली आहे, हिचं काय काम आहे वगैरे ते ते किंवा ऐक ना, काय असतं ना, त्या मीटिंग मध्ये देसाई ऑटोमोबाईल्स मध्ये वर्षभर काय काय होणार हे सगळं ठरवलं जातं. काय काय होणार, काय नाही होणार, कसं होणार, आणि यासाठी मला तुझी मतं हवी. अहो पण मी काय माझं मत देणार, जे तुम्ही बोलणार ते बरोबरच आहे ना. हो, पण हे तिथे येऊन सांगायला लागणार ना शिवा. भाऊ ऐका ना, हे बघा हे सगळं नको, मला ना उगाच लोड येतो. अगं काय शिवा, भाऊ एवढे स्वतः आलेत गॅरेज मध्ये तुला बोलवायला, तुला तर जावंच लागेल. काय भावांनो? तुम्ही जरा थांबता का सगळे? तुम्हाला नाही माहिती गोष्टी. ऐका ना भाऊ, नको, मी शिकले पण नाहीये एवढं, मला नाही येते इंग्लिश वगैरे काय बोलता. एक मिनिट शिवा, तुला आठवतंय तू आपल्या सगळ्या घरच्या लोकांना एका बसमध्ये घेऊन प्रवासाला गेली होतीस. हा म्हणजे त्याचं काय? माझ्या आयुष्याचा प्रवास इतका सहज, इतका सुंदर पद्धतीनं तू सांगितलास. अगं शिक्षण म्हणजे डिग्री एवढंच नसतं शिवा. आयुष्याशी लढत झगडत हा सगळा अनुभव तू मिळवलायस, हे सगळं ज्ञान तू मिळवलंयस. आणि माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर तुझ्यासारखं कोणी नाहीच आहे, तूच आहेस. तेव्हा शिवा तुला विनंती करतो की प्लीज तू अहो थांबा, असं सगळं नका करू. मी येते, मी येणार. अरे तू ऐक ना भाऊ हे घ्या, कमी साखरेचा चहा. पण तुम्हाला तो गोडच लागेल आता. शिवा येते ना भाई.